शिक्षण हक्क कायद्याअंतर्गत RTE खासगी शाळांमधील 25% राखीव जागांच्या प्रवेश प्रक्रियेसाठी शाळा नोंदणीला आता 27 जानेवारी 2026 पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. प्राथमिक शिक्षण संचालक शरद गोसावी यांनी या संदर्भातील अधिकृत परिपत्रक प्रसिद्ध केले आहे. शैक्षणिक वर्ष 2026 ते 27 साठी शाळा नोंदणीची प्रक्रिया 9 ते 19 जानेवारी या कालावधीत राबविण्याचे निर्देश होते. मात्र अनेक शाळांची नोंदणी आणि पडताळणी प्रक्रिया 100% पूर्ण न झाल्याने ही मुदत वाढवण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला आहे. वंचित व आर्थिक दृष्ट्या दुर्बल घटकातील विद्यार्थ्यांना मोफत शिक्षण देणारी ही प्रक्रिया अत्यंत महत्त्वाची असून पालकांचे याकडे लक्ष लागून आहे. शिक्षण संचालकांनी राज्यातील सर्व शिक्षणाधिकारी आणि उपसंचालकांना या मुदतीत आपल्या अखत्यारीतील शाळांची नोंदणी व पडताळणी पूर्ण करण्याचे आदेश दिले आहेत. अमरावती जिल्ह्यातील उर्वरित सर्व खासगी शाळांनी दिलेल्या विस्तारित मुदतीत आपली नोंदणी आणि पडताळणी प्रक्रिया विनाविलंब पूर्ण करावी, जेणेकरून पात्र विद्यार्थी प्रवेशापासून वंचित राहणार नाही, असे आवाहन संगीता सोनवणे, विस्तार अधिकारी शिक्षण, जिल्हा परिषद अमरावती यांनी केले. सन 2026-27 RTE 25% प्रवेश प्रक्रियेसाठी शाळेची नोंदणी सुरू झालेली आहे. वरिष्ठ कार्यालय माननीय संचालक साहेबांकडून जे आम्हाला पत्र प्राप्त झालं आहे त्या अनुषंगाने या स्तरावर कार्यवाही होत आहे आणि यामध्ये आपल्या जिल्ह्यातील 226 शाळा आहेत. त्या 226 शाळेची नोंदणी सुरू झाली आहे. यामध्ये आपल्याला अनधिकृत शाळा, अल्पसंख्याक शाळा तसेच ज्या शाळेला 3 वर्ष पूर्ण झालेले नाही आहेत अशा शाळा वगळायच्या आहेत. आता पहिल्यांदा वरिष्ठ कार्यालयाच्या सूचनेनुसार 19 तारीख ही मुदतवाढ होती. त्यानंतर मुदतवाढ मिळून आता 27 तारीख झालेली आहे आणि 27 जानेवारीपर्यंत आपल्याला नोंदणीची प्रक्रिया पूर्ण करायची आहे. नोंदणीची प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर विद्यार्थ्यांसाठी आवेदनपत्र सुरू होणार आहे. विदर्भ न्यूज ब्युरो, अमरावती.